A very warm welcome. Let's start today's session. Today we are moving towards our second unit, that is constitutional and legal rights of women and children, forms of violation and redressal. Again, it will be the same kind of session जो हमने SC ST के लिए देखा था, लेकिन नाउ इसमें अब क्या होगा, वीमेन और चिल्ड्रन ओरिएंटेड प्रोविजंस होंगे. ओके, सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट इंट्रोडक्शन पार्ट. आपको मेरी स्क्रीन दिखाई दे रही आहे, राईट? टेल मी. येस. गुड. तुम्ही सगळे जागे आहात की अजून झोपलाय? तुम्हाला कंटाळा आलाय? मला सांगा, कोणी प्रयत्न केला का काही पीपीटी मी सांगितलेलं बनवण्याचा, की म्हणजे आहे तसंच चालू आहे? तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. ओके, आज शेवटच्या 10 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण आपला प्रोजेक्ट कॅरी आउट करणार आहोत. ओके, so till then let's see the introduction. Women in India, due to their status in society and treatment given by the society, form a weaker section of the population. मला सांगा, तुमचं काय मत आहे जेव्हा आपण ट्रीटमेंट गिवन टू विमेन याच्याबद्दल विचार करतो, मुलींना, स्त्रियांना दिलेली ट्रीटमेंट समाजाकडून याच्याबद्दल जेव्हा विचार करतो, तेव्हा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? प्लीज रेज युअर हँड, ज्यांना या विषयावर काही बोलायची इच्छा आहे, काही सांगायची इच्छा आहे. रिअली नोबडी? हा टॉपिक इतका गयागुजरा असं वाटतं तुम्हाला? नो मॅम. येस, देन टॉक अबाउट इट. महक, स्टार्ट विथ यू. टॉक. औरतों को भी इक्वल राइट्स देने चाहिए हर मामले में. वेरी गुड, वेरी गुड. दैट इज सो राइट. और यही इसकी वजह है कि हमारे कंट्री में औरतों को जो इक्वल राइट्स मिलने चाहिए, हमारी कंट्री में नहीं, पूरे वर्ल्ड में, वो उतने एफिशिएंसी से मिलते नहीं है. एंड दैट्स व्हाई दे हैव बिकम वीकर. अभी भी ऐसा माना जाता है कि औरतें जो है वो पीछे रह जाए, घर में ही रहे, उनके जॉब करने की आदत क्या है. आपका एक जस्ट अ पब्लिक ओपिनियन. ओके, सभी लोग आप यंगस्टर्स हो. ओके, अगर ऐसा होता है कि आप एक रिलेशन में वाइफ की सैलरी ज्यादा है उसके हस्बैंड से, इज इट गुड और बैड? जिनको जिनको लगता है कि इट इज, मतलब आप मुझे पर्सनल चैट करके भी बोल सकते हो. ओके, यहाँ पर लेकिन अगर जिनको लगता है कि इट इज बैड, देन प्लीज रेज योर हैंड. ऐसा नहीं होना चाहिए कि वाइफ की सैलरी ज्यादा नहीं होनी चाहिए हस्बैंड से. सो नोबडी? मैम. मतलब ज्यादा होनी चाहिए या नहीं होनी चाहिए? See, the subject is you have to give your opinion. Okay, if it should be good or it should not be good. So think about it. मी तुम्हाला हा प्रश्न नंतर येऊन विचारते, मला आठवण करा की जर समजा एखाद्या वाईफची सॅलरी तिच्या हस्बंड पेक्षा जास्त असेल, इज इट गुड और इज इट बॅड? शुड इट हॅपन, शुड इट नॉट हॅपन? कुठलाही कास्ट, क्रीड, रिलिजन वरचा प्रश्न नाहीये, बरोबर? इट्स जस्ट द सब्जेक्ट अबाउट सॅलरी. मग तुम्ही असा विचार करा की भविष्यात जेव्हा कधी तुम्हाला पार्टनर मिळालेला असेल, तर त्या पार्टनरची सॅलरी तुमच्यापेक्षा जास्त असलेली वाईट की चांगली? आणि मग तुम्ही मला उत्तर द्या. आय नो तुमची चॅटमध्ये उत्तर आहेत आणि मी ती नंतर वाचेनच डेफिनेटली. बट राईट नाऊ ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. खूपशा आपले जे ट्रेडिशनल बिलीव्स आहेत, खूपदा असं म्हटलं जातं की, आणि हे खूप हल्ली दिसायला लागलंय की जेव्हा एखाद्या स्त्रीला मागे ठेवायचं असतं, जब भी एक वुमन को पीछे रखना होता है, या फिर ऐसा बोल सकते हैं हम उसको कुछ उसके राइट्स से डिनाय करना है, उसके राइट्स वायलेट करने हैं, उस टाइम बोला जाता है कि अरे आपके स्क्रिप्चर्स में ही बोला है. स्क्रिप्चर्स मतलब वेद, पुराण. ओके, जनरली किंवा असं आपण म्हणू की कुठल्याही प्रकारचा धर्मग्रंथ, तो स्क्रिप्चर्स में ही बोला गया है. बहुत बार ऐसा मैंने भी सुना है कि अरे वो मनुस्मृती है, जी मनुस्मृती आहे त्याच्यात बोललं गेलंय. बट द थिंग इज वी जस्ट रीड द वर्ड्स.
आपण फक्त शब्द ऐकतो, त्याच्या मागे असलेला इसेन्स ऐकत नाही. ओके. दॅट मीन्स खूपदा आपण फक्त स्वतः वाचलेलं नसतं, आपल्याला काही माहिती नसतं. कुणीतरी एक माणूस जो आपल्यातला त्यातल्या त्यात लीडर आहे आणि आपल्याला असं वाटतं तो हुशार आहे. तो बोलतोय म्हणून आपण ते ऐकतो आणि आपण तेच समजून जातो. स्वतः या गोष्टीवर काहीही विचार करत नाही आणि हे खूपदा होतं. हे मी फक्त तुमच्याबरोबर म्हणत नाही, की तुम्ही असं करता. जगातले सगळेजण असं करतात, पण म्हणून असंही नाहीये, की जगातले सगळेच जण करतात, मग मी केलं तर काय हरकत आहे. ओके. सो जेंडर इक्वॅलिटी म्हणजे दोन्ही जेंडर मी असं म्हणतच नाहीये, माझ्या ओपिनियनने, की फिजिकली दोघं सेम आहे. पण कुठल्याही पोझिशन वाईज जर विचार केला, तर जेंडर इक्वॅलिटी असणं हे गरजेचं आहे. बिकॉज दे बोथ प्ले ॲक्टिव्ह रोल इन युअर लाईफ्स आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्स्टिट्यूशनल आणि लीगल रिफॉर्म्स आपल्या देशात आहेत. ओके. जस्ट बिकॉज आय वॉन्ट टू कीप माय पॉवर, मला माझी पॉवर दाखवायची या फक्त एका कारणासाठी जर समोरची व्यक्ती महिला आहे किंवा छोटं मूल आहे, कारण आपण विमेन आणि चिल्ड्रन यांच्याबद्दल बोलतोय. सो आत्ता म्हणताना आपण महिलांबद्दल म्हणतोय, तर असं होऊच शकत नाही, की ही समोरची व्यक्ती महिला आहे आणि म्हणून ती माझ्या टाचेखाली चिरडली जाऊ शकते किंवा म्हणून मी तिला माझ्या दाबात ठेवू शकतो. ओके. बिकॉज द दिस इज नॉट अ पॉवर प्ले. हा पॉवर प्ले नाहीये. समाजात जर दोन्ही घटक नसतील, मेल, फिमेल, पुरुष, स्त्री, तर आपल्या कुठल्याही प्रकारे नॉर्मल लाईफ रन होऊ शकणार नाही. डू यू ॲग्री विथ मी? तुम्हाला पटतंय हे? मी जे म्हणतेय ते? असं असू शकतं, की तुमचं काही वेगळं मत आहे. सो जर तुमचं काही वेगळं खरंच मत असेल, तर तुम्ही मला कळवायला घाबरू नका. बिकॉज आपण शैक्षणिक देवाण-घेवाण जेव्हा करतोय, तेव्हा ती विचारांची देवाण-घेवाण असते. दॅट मीन्स वी आर शेअरिंग अवर थॉट्स एंड थॉट्स तो हर एक के इंडिपेंडेंट होते हैं, राइट? सो इसके लिए जो वीमेन राइट्स का वायलेशन हो रहा है और उनको प्रोटेक्शन की ज़रूरत है, लेकिन ओवरऑल उनको वो मिल नहीं रहा है, इसलिए इंडिया में नेशनल कमीशन ऑन वुमेन एनसीडब्ल्यू खोला गया है. ओके. So let's see what are the constitutional and legal rights for women. Constitutional rights का list देखो पहले. The state shall not discriminate against any citizens on ground of sex. राईट? कुठल्याही प्रकारे स्त्री किंवा पुरुष अशा प्रकारचा भेद झाला नाही पाहिजे गव्हर्नमेंटकडून आणि देशातल्या लोकांकडून पण. The state is empowered to make any special provisions for women. In other words, the provision enables state to make affirmative discrimination in the favor of women. Affirmative discrimination म्हणजेच पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. सो पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, मोटिवेशन याच्या माध्यमातून विमेनचे जे राईट्स आहेत ते प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना एम्पॉवर करणं, म्हणजे त्यांना शक्तिशाली बनवणं. म्हणजे काय, त्यांच्या हातात काठ्या द्यायच्यात का? नाही. पण त्यांना योग्य प्रकारे त्यांचे राईट्स कसे वापरता येतील, त्यांना समान लेव्हलवर कसं आणता येईल हे बघणं. सो दॅट इज एम्पॉवरमेंट. ओके. Thirdly, no citizen shall be discriminated against or be ineligible for any employment or office under the state on the ground of sex. म्हणजे फक्त स्त्री किंवा पुरुष, म्हणजे समोर आलेली इंटरव्ह्यूला स्त्री आहे असं म्हणून तिला इंटरव्ह्यू नाकारणं किंवा जॉब नाकारणं असं होऊ शकणार नाही. डेफिनेटली हे सगळे नियम आहेत. आता तुम्ही जेव्हा माझ्याबरोबर हे नियम ऐकताय, जब आप ये सुन रहे हो, आपको मुझे बोलना है क्या ये सब फॉलो होता है या नहीं होता है. ओके. द नेक्स्ट वन इज ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड फोर्स्ड लेबर इज प्रोहिबिटेड. सो कुठल्याही प्रकारे माणसांचं, अगदी मग त्यात स्त्रिया असोत, मुलं असोत, अगदी पुरुषही असोत, त्यांना पळवून नेणं, त्यांना फोर्सफुली या जागेवरून त्या जागेवर नेणं, दुसऱ्या नको असलेल्या कामात त्यांना काम करायला लावणं. सो दॅट इज ह्युमन ट्रॅफिकिंग आणि ते प्रोहिबिटेड आहे. ते कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही. Fifth point is the state to secure for men and women equally the right to an adequate means of livelihood. म्हणजे जगण्याचा जो अधिकार आहे, जगण्यासाठी मीन्स मिळवण्याचा, पैसे मिळवण्याचा, जगण्याचा, तो अधिकार मेन आणि विमेन दोघांनाही समान प्रकारे मिळाला पाहिजे आणि तो सरकारने प्रोटेक्ट केला पाहिजे. म्हणूनच तर पोलीस दल,
बरोबर ना. द स्टेट टू सिक्युअर इक्वल पे फॉर इक्वल वर्क फॉर बोथ मेन अँड विमेन. जर समजा तुम्ही बघितलं तर हे जी छोटी लाईन आहे ती छोटी लाईन नेहमी न फॉलो होणारी आणि पण तरीही अतिशय महत्वाची अशी. मी तुम्हाला एक उदाहरण देते. ओके, मला सांगा तुमच्या सगळ्यांकडे खूपदा कामाला मावशी किंवा कोणीतरी म्हणजे ते हेवी वर्क करणारे काका येत असतात किंवा आपले पालक जात असतात असं काही काम करायला. असं आहे, तुम्हाला माहिती आहे, राईट? असं होऊ शकतं? उत्तर द्या मला. यस मॅम. येस मॅम. येस मॅम. व्हेरी गुड. सो मला आता सांगा, जेव्हा एखादे गडी काम करणारे म्हणजे थोडक्यात हेवी वर्क, अतिशय महत्वाचं काम, जे सिडेंटरी वर्क म्हणजे माझ्यासारखं बसून काम करणाऱ्या लोकांना काम करता येत नाही, मोठे मोठे चिरे उचलणं, मे बी मोठी मोठी लाकडं उचलणं, जे मला नाही जमणार, खरंच नाही जमणार, तर ते काम ते करतात. प्रचंड कष्टाचं असतं. समजा एका पुरुषाने तशा 4 ओंडके किंवा 4 चिरे उचलले तर त्याला म्हणजे त्याला चिरे उचलायला बोलावलं. ओके, ही इज अ व्हेरी टफ वर्कर. तर त्याची मजुरी किती असते साधारण अंदाजे सांगा बरं मला. व्हॉट इज द वेजेस? 400. 400. 400. बरोबर. आणखीन कोणी अंदाज? 400 ते 300. करेक्ट. पण मला असं वाटतं 400 ते 500 रुपयात पर डे अख्खा दिवस जर ते हेवी वर्क करणारे दादा असतील, काका असतील, तर त्यांना पैसे मिळतात. ओके, आता हाच विचार करूया की ही जर एक एक मावशी आहे, आपल्याकडे येणारे काकू मावशी म्हणजे स्त्री आहे. ओके, ती तितकंच कष्टाचं काम करते, ती पण चिरेच उचलते. ओके, आणि उचलतात, मी पाहिलंय. सो चिरेच उचलते आणि ती तितकंच काम करते. मे बी तिला तंबाखूची पण सवय नाहीये, जी जनरली लोकांमध्ये बघायला मिळते. बरोबर. मग आता मला सांगा तिची मजुरी किती असते रे? 300. 200. 200. बरोबर. तुम्ही हे जे नंबर सांगताय ते 400 किंवा 500 पेक्षा कमी आहेत की नाही? आर दे लेस और येस मॅम. कमी आहेत ना. म्हणजे तेच कष्ट करून स्त्रीला कमी पैसे मिळतात, व्हेरॅज तितकेच कष्ट करून पुरुषाला मात्र जास्त पैसे मिळतात. असं का असेल? जर समजा तिने घरातली कामं केली नाही, ओके, तर म्हणजे ती समजा कपडे धुत असेल घरातले दुसऱ्यांकडे जाऊन किंवा भांडी घासत असेल, कारण ही कामं करणं अतिशय प्रेशियस आहे. त्या लोकांना घरी करता येत नाहीये आणि म्हणून हे मदत करणारी हाऊस होल्ड हेल्प आहे. ओके, आता ते काम केल्याबद्दल पैसे मिळणं हे किती गरजेचं असतं? नक्कीच गरजेचं असतं. पण फक्त ती स्त्री आहे या अंडरलाईन लेवलवरती, या अंडरलाईन लेवलवरती तिला कमी पगार मिळणं, आणि हे मी तुम्हाला आता फक्त गडी, मजूर किंवा ज्याला आपण हेवी लेबर असं म्हणतो त्याच्याबद्दल सांगितलं. हे सेम प्रकार होतात जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट लेबरमध्ये जाता किंवा मोठ्या ऑफिसेसमध्ये जाता. नेहमी होतात असं नाही, पण खूपदा होताना दिसतात. याला वेजेस गॅप असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा नक्की. आणि हा अतिशय चुकीचा प्रकार आहे, कारण दोघे जण अत्यंत सेम कष्ट करत असतात, पण फक्त जेंडर वाईज हा पुरुष आहे किंवा ही स्त्री आहे म्हणून त्यांना कमी पगार जास्त पगार देणं हे बरोबर नाही. हे कुठल्याही ग्राउंडवर, मॉरल, लीगल, एथिकल कुठल्याही ग्राउंडवर बरोबर नाही. आणि म्हणून स्टेटने हे सिक्युअर करणं अपेक्षित असतं की दोघांनाही समान प्रकारचा पे मिळेल. ओके, जस्ट अ मिनिट. The seventh point is state is required to ensure that the health and strength of women workers are not abused, that they are not forced by economical necessity to enter a vocation. Okay, it's wrong. Unsuited to their strength. म्हणजे असा विचार करा की इतकं असूनही राज्याला हेही लक्षात घ्यायला लागतं की एखाद्या विमेनची हेल्थ कशी आहे, कुठल्याही प्रकारची स्ट्रेंथ कशी आहे, या प्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारच्या अनवॉन्टेड अनहेल्दी लेबरमध्ये ढकलता येणार नाही. द नेक्स्ट पॉइंट इज द स्टेट शॅल मेक प्रोव्हिजन्स फॉर सिक्युरिंग जस्ट अँड ह्युमेन कंडिशन्स फॉर वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ. अर्थातच आपल्याला माहितीये की स्त्रिया जेव्हा प्रेग्नंट असतात म्हणजे जेव्हा त्यांना बाळ होणार असतं तेव्हा त्यांना एका सर्टन पिरियड मध्ये खूप काळजी घ्यायला लागते. बरोबर आहे? सगळ्यांना पटतंय?
कोणी असं आहे का ज्याला असं म्हणायचंय की प्रेग्नंट बाईची काय काळजी घ्यायची गरज नाही, असं काही आहे का की खूप काळजी घ्यायला लागते, हे तुम्हाला पटतंय? यस मॅम. येस मॅम. येस, म्हणजे मग ती जर जॉब करत असेल तर तिला काढून टाकायचं का रे जॉबवरून? समजा एक स्त्री अत्यंत खूप जास्त शिकली, तिने खूप मोठा जॉब केलाय, जवळजवळ महिन्याला असं 75,000 1,00,000 वगैरे मिळणारा पगार आहे तिला, खूप मोठा. पण जस्ट बिकॉज शी इज प्रेग्नंट तिचा जॉब काढून टाकला पाहिजे का रे? नो No, मॅम. ma'am. व्हेरी गुड. नाही, कारण तिने जे कॉन्ट्रीब्यूट केलंय आतापर्यंत त्यामुळे त्या कंपनीची, ऑर्गनायझेशनची खूप प्रगती झालेली असते आणि ही अतिशय नॅचरल स्टेट आहे. समजा जर ती प्रेग्नंट नसेल तर पुढची जनरेशन जन्माला येईल का? नाही येणार. आणि म्हणून तिच्यासाठी अत्यंत लीगल, जस्टफुल म्हणजे न्यायपूर्ण आणि ह्युमेन म्हणजे माणसाने वर्क करावं अशा कंडिशन आणि योग्य प्रकारे मॅटर्निटी रिलीफ म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मिळणारा रिलीफ हे तिला मिळवून दिलंच पाहिजे. त्याच्यासाठी असलेले फंड युटिलाइज झाले पाहिजेत, म्हणजे पैसे युटिलाइज झाले पाहिजेत. त्याच्यासाठी असणाऱ्या सुट्ट्या तिला मिळाल्या पाहिजेत. ओके. इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू रिनाऊन्स द प्रॅक्टिकल टू रिनाऊन्स द प्रॅक्टिस ऑफ डिरोगेटरी डिरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ द वुमन. म्हणजे प्रत्येक माणसाने अतिशय घाणेरड्या प्रकारचं बिहेवियर जे विमेनकडे होतं ते टाळण्यासाठी रिनाऊन्स केलं पाहिजे. म्हणजे ते बिहेवियर रिनाऊन्स करणं म्हणजे त्याला तिलांजली देणं. असं वागलं नाही पाहिजे की ज्याच्यामुळे तिचा मान, सन्मान याला धक्का पोचेल. कुठल्याच माणसाच्या मान सन्मानाला धक्का पोचेल, तिचा विनयभंग होईल असं न करणं हे प्रत्येक सिटीजनने ड्युटी म्हणून फॉलो केलं पाहिजे. 1/3 of the total number of seats to be filled by the direct election in every panchayat shall be reserved for a woman. प्रत्येक ग्रामपंचायतीत, प्रत्येक म्युन्सिपाल्टीमध्ये, प्रत्येक प्रकारच्या लोकल गव्हर्नन्स इन्स्टिट्यूशनमध्ये 1/3 म्हणजे 33.33% सीट्स या विमेनसाठी रिझर्व्ह असल्या पाहिजेत. 1/3 of the total number of offices of a chairpersons in the panchayat, each level shall be reserved for a woman. Again, ऑफिशियल लेवल पॉलिटिकली जसे म्हणजे 2 प्रकार असतात. गावचे तलाठी, ग्रामसेवक हे जे असतात ते ऑफिशियल लेव्हलचे कॅटेगरी मधले असतात. व्हेअरॅज पंचायतीमध्ये निवडून जाणारे लोक हे पंच म्हणून निवडून जातात. सो या दोन्ही कॅटेगरीमध्ये 33.33% रिझर्वेशन स्त्रियांसाठी असणं गरजेचं आहे. 1/3 of the total number of seats to be filled by the direct election in even municipality shall be reserved for a women. म्हणजे म्युन्सिपालिटी, महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं रिझर्वेशन ठेवणं गरजेचं आहे. द ऑफिसेस ऑफ चेअरपर्सन्स इन द म्युन्सिपालिटी शाल बी रिझर्व फॉर अ विमेन इन सच अ मॅनर ॲज अ स्टेट लेजिस्लेचर मे प्रोव्हाइड. म्हणजे त्या राज्याचं लेजिस्लेचर म्हणजे न्याय ज्या प्रकारे सांगतो, लिगल प्रोव्हिजन्स ज्या प्रकारे सांगतात, त्या प्रकारे म्युन्सिपालिटीमध्ये सुद्धा जे नोकरी म्हणजे एमपीएससी, युपीएससी सारख्या कॅटेगरीमधून निवडून आलेले लोक असतात त्या सर्व्हिसेसमध्ये पण रिझर्वेशन असणं गरजेचं आहे. आता पहिला प्रश्न असा आला पाहिजे, रिझर्वेशन का? तुम्हाला तर 50-50% राईट हवाय ना, मग रिझर्वेशनची गरज काय? डेफिनेटली असं म्हणताना हे बरोबर आहे की रिझर्वेशनची गरज नाही, पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की रिझर्वेशनची गरज नाही ही सिच्युएशन तेव्हा येईल जर समजा ऑर्डिनरी दोघांनाही 50-50% मेन विमेनना 50-50% राईट मिळाले आणि ती सगळ्यांची मेंटॅलिटी बनली की माझा जो राईट आहे तोच दुसऱ्या माणसाचा आहे, स्त्रीचा जो राईट आहे तोच पुरुषाचा आहे, पुरुषाचा आहे तोच स्त्रीचा आहे. Okay, but right now we don't have that kind of mentality, and that's why we need constitutional provisions, legal provisions, and reservation. Are you getting my point? तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणतेय येस ते? मॅम. येस मॅम. ओके. तो पुढच्या वेळी जेव्हा चिडवत असाल ना, तुम्ही जर मित्र असाल एखाद्या मैत्रिणीचे किंवा की तुम्हाला काय रिझर्वेशन लागतं, तुमचं बरं आहे अशा टाईपमध्ये, तेव्हा हाही विचार करा की आपण तयार आहोत का रिझर्वेशन सोडायला? आपला माइंडसेट तयार आहे का? ओके. सो द नेक्स्ट पॉइंट इज लीगल राईट्स ऑफ वुमेन. हे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट असणार आहेत आणि लेट मी टेल यू, हे ऍक्ट जरी आता मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती काम करणं, ते समजून घेणं
अत्यंत गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला इंट्रोडक्शन देऊ शकते, मेयर इंट्रोडक्शन, बरोबर? पण ह्या सगळ्या गोष्टी शिकणं हे तुमचं काम आहे. ओके? कारण तुम्ही जिथे काम कराल, तुम्ही जिथे शिकाल, तिथे हे राइट्स इम्प्लिमेंट ऑलरेडी होत असतात. तुम्ही आता कुठे शाळेमध्ये राहिलेला नाहीये, की जिकडे सगळं शिक्षक बघतात. कॉलेजेसमध्ये तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ट हे ऑलरेडी लागू झालेले असतात. जनरली असं म्हटलं जातं, की 18 इयर्स अबोव्ह तुम्ही ॲडल्ट सज्ञान म्हणून घोषित केले जाता आणि त्यामुळे हे सगळे राइट्स आज तुमच्यावरही अवलंबून आहेत, तुम्हालाही लागू होतात. सो यू नीड टू थिंक अबाउट इट, की हे मला माहितीये का? यातली जी काही चूक, क्राईम आहे तो माझ्याकडनं घडत नाहीये ना? ओके. आणि आय एम नॉट टेलिंग टू ओन्ली बॉयज, ओके? आय एम टेलिंग बोथ टू गर्ल्स अँड टू बॉयज. ओके. पहिला ऍक्ट कोणता आहे बघा, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ अ वुमन ॲट अ वर्कप्लेस. म्हणजे कामाच्या जागी जर स्त्रीची सेक्शुअल हॅरॅसमेंट होत असेल, तिला कुठल्याही प्रकारे विनयभंग किंवा आणखीनही कुठल्याही ॲट्रॉसिटीला सामोरं जायला लागत असेल, तर साठी असलेला ऍक्ट प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन रिड्रेसल ऍक्ट. ओके. द स्टॅट्यूट suspended by the Vishakha guidelines, prevention of sexual harassment, introduced by the Supreme Court India. So विशाखा गाईडलाईन्स या अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत ज्या प्रत्येक वर्कप्लेसमध्ये सेक्शुअल हॅरासमेंट कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे घालवण्यासाठी म्हणून प्रत्येक वर्कप्लेसमध्ये असणं गरजेचं आहे. दे आर इंट्रोड्युस्ड बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाकडून या विशाखा गाईडलाईन्स अनाऊन्स केल्या गेल्या आहेत आणि त्या फॉलो होणं सगळ्या कामाच्या ठिकाणी, मग ते प्रायव्हेट असू दे, गव्हर्नमेंटचं कामाचं ठिकाण असू देत, मजुरी करण्याचं ठिकाण, कुठल्याही त्या लागू होतात. Okay, as long as it is a workplace. The act will ensure that women are protected against the sexual harassment at all the workplaces, be it a public or a private. जे मी तुम्हाला सांगितलं, कुठल्याही प्रकारच्या वर्कप्लेसला. This contribute to realization of their right to gender equality, life, liberty and equality in working conditions everywhere. Okay, so याच्यामुळे विमेन जिथे जिथे काम करतात त्यांच्या थ्रू त्यांच्या जेंडर इक्वॅलिटीला, त्यांच्या लाईफला, त्यांच्या स्वातंत्र्याला म्हणजे लिबर्टीला आणि त्यांच्या इक्वॅलिटी इन वर्किंग कंडिशन्स, या सगळ्या गोष्टींना अतिशय बॅकअप देणारा, कॉन्ट्रीब्यूट करणारा असा हा ऍक्ट आहे. ओके. आणि हा सगळीकडे लागू होतो. द सेन्स ऑफ सिक्युरिटी ॲट द वर्क प्लेस विल इम्प्रूव्ह द विमेन्स पार्टिसिपेशन इन वर्क, रिझल्टिंग इन द इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ. सो या ऍक्ट मागचा उद्देश काय, जर समजा प्रत्येक स्त्रीला ती जिथे काम करते, जहां पर भी ये जो वीमेन है वो काम कर रही है, अगर उनको सिक्योर फील होता है कि मुझे कुछ होगा नहीं यहाँ पर काम करके, देन शी विल बी फीलिंग सेफ. उनको सेफ फील होगा और उसके बाद क्या होगा, वो अच्छे से वेरी एक्टिवली पार्टिसिपेट करेगी. और वीमेन ऑलवेज प्रूव टू बी बेटर वर्कर असं म्हटलं जातं, बेटर मॅनेजर्स. सो अशा प्रकारच्या गोष्टींमुळे काय होईल, दे विल टेक मोर पार्टिसिपेशन और पार्ट इन द वर्क. वो ज्यादा पार्टिसिपेशन करेगी काम में और इसकी वजह से जैसे कंपनी का भी ग्रोथ होगा, बिजनेस का ग्रोथ होगा, जहां पर भी काम चल रहा है वो भी अच्छे से होगा. उसके साथ साथ वीमेन की भी इकोनॉमिक म्हणजे आर्थिक एम्पावरमेंट होगा और उसके साथ साथ इंक्लूसिव ग्रोथ, मतलब एक पूरा का पूरा 360 डिग्री, मतलब पूरा सर्कुलर ग्रोथ और डेवलपमेंट हो जाएगा. सो दैट इज सेक्शुअल हरासमेंट ऑफ अ वीमेन एट अ वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट 2013. राहील का लक्षात तुमच्या हा ऍक्ट? यस मॅम. नक्की लक्षात राहील. म्हणजे आता जेव्हा तुम्ही कामाला जाल किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमच्या आसपास बघाल जिथे विमेन काम करत असतील कुठल्याही प्रकारे, तर तुम्ही त्यांना ही सिक्युरिटी मेंटेन करून देणं, मी म्हणत नाहीये लढाईला जा, मी म्हणते प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाने हा ऍक्ट लक्षात ठेवून समोरच्याला कुठल्याही प्रकारची हॅरॅसमेंट होत नाहीये ना, त्याच्या अगेन्स्ट अॅट्रॉसिटी तर होत नाहीये ना, हे बघणं गरजेचं असतं. तुम्ही बघाल ते यापुढे? यस मॅम. Yes, ma'am. नक्की. मॅम.
होपफुली तुम्ही हे लक्षात ठेवाल. आणि जर तसं करता करता तुम्हाला लक्षात आलं की एखादी पर्टिक्युलर व्यक्ती ही हॅरॅस होते आहे कुणा दुसऱ्या व्यक्तीकडून, तर त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणं, त्याच्या अगेन्स्ट कुठल्या तरी प्रकारचं पेनल ॲक्शन घेणं आणि त्यासाठी लीगल वे वापरणं. म्हणजे कायद्याच्या कक्षेत बसून कुठल्याही प्रकारे आता मी जाऊन मारून येतो, ठोकून येतो, हा कायद्याचा वे नाहीये. तर त्यासाठी न्यायाचा आधार घेऊन त्या व्यक्तीला जिला हॅरॅसमेंट होते तिला न्याय मिळवून देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि हे कधीही विसरू नका. मे बी मी आता तुम्हाला शिकवण्यापेक्षा कदाचित तुम्हाला असं वाटेल, काय मॅडम तुम्ही मुलगी आहात म्हणून तुम्ही एवढं सगळं बोलताय का किंवा असं. तुम्ही काहीही लक्षात घेऊ शकता. पण मी मुलगी म्हणून बोलण्यापेक्षा मी भारताची नागरिक म्हणून बोलतेय. मी जगाची नागरिक म्हणून बोलतेय की या गोष्टी ज्या कदाचित फार पूर्वीपासून होत होत्या, मधल्या काळात सगळ्या बंद झाल्या आणि आपल्यात खूप प्रकारची असमानता निर्माण झाली. बी इट SC, ST, विमेन, चिल्ड्रन. एक असा ॲटिट्यूड निर्माण झाला की माझ्याकडे जर पॉवर आहे, तर मीच सगळ्यात मोठा माणूस आणि मग मी त्यांच्यावर हक्क गाजवू शकतो. मी सांगेन तसंच समोरच्या माणसाने वागलं पाहिजे आणि तसं वागलं गेलं नाही तर मी त्याला शिक्षा देणार. मी त्याचं नष्ट करणार, त्याला नेस्तनाबूत करणार. अँड दिस काइंड ऑफ ॲटिट्यूड हॅज ओव्हरपॉवर्ड द सोसायटी. आणि आपल्याला ते नकोय, कारण असं नसतं. जगताना तुम्ही सगळे सेम म्हणून जगता. प्रत्येकाच्या आयुष्याला तितकीच व्हॅल्यू असते. ओके, लेट्स मूव्ह टू द सेकंड ऍक्ट, दॅट इज अ प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005. It is a comprehensive legislation to protect women from all forms of domestic violence. Do you know what is domestic violence? घरगुती हिंसा किंवा घरेलू हिंसा ऐसा बोला जाता है. जेव्हा घरातल्या किंवा घराच्या आसपासच्या व्यक्तींकडून एखाद्या व्यक्तीवर हिंसा होत असेल, मे बी हुंडाबळीसारख्या गोष्टी. आणि हिंसा अशी घरगुती हिंसा ही फक्त स्त्रियांच्या बाबतीत होते असं नाही. ओके, खूप साऱ्या पुरुषांच्या बाबतीतही होते, लहान मुलांच्या बाबतीतही होते. त्यांना खूप जास्त मारपीट करणं, अनवॉन्टेड सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज करायला लावणं किंवा कुठल्याही प्रकारे फिजिकल, इमोशनल, मेंटल, इकॉनॉमिकल अब्यूज जो असतो तो सगळ्याच्या सगळा डोमेस्टिक व्हायलन्स खाली येतो. ओके, लेट मी से वन थिंग अबाउट यू. तुम्ही कोणी हायवे नावाचा पिक्चर बघितलात का, आलिया भट्टचा? Yes, ma'am. No. आय वुड से कधीतरी वेळ मिळाला कि डेफिनेटली लुक आउट फॉर इट. ओके, जब भी आपको टाइम मिलेगा देख लो. पिक्चर के एंड में हमें पता चलता है शी इज अ विक्टिम ऑफ डोमेस्टिक वायलेंस. वो बचपन से डोमेस्टिक वायलेंस का विक्टिम रही है. ओके, तो जैसे कि हम देखते हैं और इसके जो स्टैटिस्टिक है, मतलब हमें नंबर्स मिलते हैं, दे आर प्रिटी बैड. ओके, यूनाइटेड नेशंस में ऐसा बोला गया है कि बहुत ज्यादा परसेंटेज में हर एक वीमेन या फिर हर एक आदमी, ह्यूमन बीइंग कोई भी, they are suffering from a domestic violence. Okay, which is very bad in a condition. So इसीलिए वीमेन के अगेंस्ट होने वाले जो डोमेस्टिक वायलेंस है उसको प्रिवेंट करने के लिए हर एक लेडी का उससे प्रोटेक्शन करने के लिए ये एक्ट है, प्रोटेक्शन ऑफ वीमेन फ्रॉम अ डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005. It also covers women who have been slashed or are in relationship with the abuser and are subject to the violence of any kind, physical, sexual, mental, verbal, emotional. ओके, कुठल्याही प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्सला त्या प्रोहिबिट करणारा हा ऍक्ट आहे आणि यात कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवली जात नाही. स्त्रियांच्या अगेन्स्ट होणारे क्राईम्स हे नॉन बेलेबल असतात, म्हणजे अजामीन पात्र, त्यांना जामीन मिळत नाही आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा क्राईम होताच कामा नये समाजात. ओके, देन द नेक्स्ट वन इज प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोसिस टेक्निक, प्रोहिबिशन ऑफ द मला शब्द नाही दिसत आहे, मी तुम्हाला तो नंतर बघून सांगते. सिलेक्शन ऍक्ट. दिस ऍक्ट 1994. प्री कन्सेप्शन म्हणजे असा विचार करा की गर्भलिंग चाचणी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, स्त्री भ्रूण हत्या सगळ्यांनीच ऐकला असेल हा विषय. सो कुठल्याही प्रकारे प्री नॅटल म्हणजे जन्माच्या आधी केलं जाणारं
सोनोग्राफी म्हणा, कुठल्याही टेक्निकने बाळाचं जेंडर ओळखणं हे प्रिव्हेंट करणारा, ओके, हे होऊ नये, त्याचा मिसयूज होऊ नये, त्याचं प्री नॅटल डायग्नोसिस टेक्निक वापरून कुठल्याही प्रकारे जेंडर डिटर्मिनेशन होऊ नये, फिमेल फेटिसाइड म्हणजेच स्त्री भ्रूण हत्या, ओके, लक्षात ठेवा शब्द नक्की, कारण क्वेश्चन पेपरमध्ये पण येऊ शकतो, तुम्हाला आयुष्यात पण माहिती असला पाहिजे असा प्रश्न. सो असा होऊ नये म्हणून हा ऍक्ट 1994 मध्ये इंट्रोड्यूस केला गेला. सो हे जे पुढचे ऍक्ट आहेत मला माहितीये ते मला तुम्हाला घेऊन जायचं आहे, पण आज आपण ऍक्च्युली जेव्हा बेसिकली ऍक्ट्स बद्दल बोलतोय तर आज इथे थांबून उद्यापासून आपण 4th पासून कंटिन्यू करूया. ओके, तुम्हाला आज घरी काय अभ्यास करायचा असेल तो तर मी तुम्हाला लिहून देईनच. आता प्रश्न येतो तुमच्या प्रोजेक्टचा. लेट मी टेक यू समवेअर, जस्ट स्टॉप द रेकॉर्डिंग. सो